श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। अथ तृतीय अध्याय। जय जय चराचरा गोचरा जय 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 जी चित्परा जय जय परब्रह्मा परमेश्वर आनंद गणा तुझ नमो नमो सरगुणा निर्गुणा नमो आडोडा आमळ पदभूषणा लोटांगण माझे तव चरणा गुणातीता प्रभू राय नमो श्रीकृष्णा गोपाळा व्यक्ता व्यक्ता वेगळा गोप गोपिका लावणी लढा नंदलाला तुझ नमो नमो श्री दत्तात्रया प्रभू राय अति अनुसहित सर्तनया येती मुनी वेशधार्या दिगंबरा तुझ नमो जय 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 चित्त घन चित्त स्वरूपा चैतन्य बुद्धिधारका जय परावर विद्यादायका विद्यादाता तुझ नमो जय नमो द्वारावतीकारा बावन पुरुष विद्यादातारा विचरोनी गोमती तीरा परावर विद्यादानका तू अनंत ब्रह्मांड नायक सर्व सृष्टीचा संचालक जगदपती विश्वव्यापक नटनागरा तुझ नमो जनक जनकाईसा खुशी अवताराला तू ऋषिकेशी सुप खराट्याने विद्यादान देशी क्रीडा तुझी अगोचर सुप ठेवून डोईवर खराट्याने देतो मार दान करतो विद्या आवर द्वारावती भितरी ऐसे बावन पुरुषा विद्यादान खराट्याने मार्ग प्रकटून कित्येकांना आवर संपादून कित्येकासी देतो शिल्प विद्या एका उदकावरी चालवी एका आकाशग्रमण करवी ऐसे विद्यादान करी एकाशी देतो अपरोक्ष अद्भुत सामर्थ्य देखून आश्चर्य करती लोकमनी विद्यावंत महाजनी तुझ वंदिती सद्भावे अनंत जीवा विद्यादान केले कोणाचे दुःख संकट तारिले अनेकांचे मनोरथ पूर्ण केले दाखवणी चमत्कार कावडकीची कामक्या तापसी करीत होती पाक निष्पत्ती बाजले अंगोळी तेल पाकी दुःख अतिशय करीत असे कामख्याचे दुःख जाणून अंतरी द्रवले श्री चक्रपाणी अंगोळी सोमुखी घालून निवविली कामख्या तैसे माझे अंतर्धानी रक्षण करावे अग्निपासून पूर्ण कृपा मजवरी करुनी दयेची पाखर घालावी कोणी गावीची ब्राह्मणी एक श्रद्धाचा करीती स्वयंपाक राऊड जाऊनी अचानक अरोगणा करून गेले अवचित अरोगणा केल्याने तृप्त झाले विप्राचे पितृगण तेथे मलमूत्र केले राऊडाने त्याचे झाले सोने चांदी आश्चर्यचकित तो ब्राह्मण झाला सोने रूपे पाहून म्हणे साक्षात परब्रह्म जेवून उशिष्ट प्रसाद मज दिला पतित पावन दीननाथा कृपा करून जगन्नाथा माझ्या घरी येऊन शीघ्रता उशिष्ट प्रसाद मज द्यावा कोणे गावीचा एक विप्र म्हणे जाऊनी द्वारके शीघ्र वेदवंत ब्राह्मण सहस्र जेऊ घालावे त्या ठाई मार्ग चालला तस्कर आणि सकळ सामग्री घेतली लुटुनी त्यासी म्हणे त्याची ब्राह्मणी काळजी काही करू नका मी लपविला एक दागिना तो मोडूनी सीधा सामग्री आणा जेऊ घाला सहस्र ब्राह्मण आनंदित होऊनी ब्राह्मणाचे ग्रामदैवत रात्री येऊनी स्वप्नात चक्रपाणी राऊड तेत त्यासी घालावे भोजन राऊडासी भोजन घातल्याने हजार ब्राह्मण जेवल्याचे पुण्य इच्छा होईल तुझी पूर्ण ग्रामदेवता बोलली उदाईक उठून ब्राह्मणाने दिले राऊडासी निमंत्रण तसेच वेदवंत द्विजवंत निमंत्रणी तो आला राऊडाने माध्यान्पहरी बीजे केले द्विजाचे बिडारी पूजा करून आसनावरी जेऊ बसवले राऊड बसले जेवा वया भोजन वाढती विप्रवराया पाश्यात द्विजाचे अन्न खावण्या तरी आनमनी तसे विस्मित होनी ब्राह्मणी विचार करीती आपुल्या मनी एवढे अन्न एकट्याने कसे काय खादले हे तू ब्राह्मणीच्या अंतर्मनी जाणून घेतला चक्रपाणी मध्येच उठले हात आखडून आचमन करावया काढू लागला ब्राह्मण पात्र ते निघाले 500 ब्राह्मण झाला विस्मित चकित ब्राह्मणीसी कोपला पापिनी तू शंका घेऊन अंतरविले सहस्र भोजन झाले असते पूर्ण पावन राऊड तुप्त होताची राऊड गेल्यावरी ब्राह्मणाने आणले बोलावून 500 जण त्यासी घालून भोजन निघून गेला ग्रामासी ऐसे विनती तुझ प्रति अरोगणा करावे जी श्रीपती हात जोडून नम्र विनंती दुर्लक्षू नको तुझ भक्ता जोगरिया नामे ठाकूर एक 10-5चा नायक 20-25 अधिक निशाचर प्राईक त्यांचे निशाचर दरोडे घालून बाया ब्राह्मण ठार करून धन संपत्ती आणि ती लुटून नेऊन देती जोगऱ्याशी ठाकूर म्हणे प्राईकासी तुम्हा पडताळा वयासी मागून येऊन रात्रीसी हजेरी तुमची घेईल प्राईक अनेक गावे लुटले कित्येकासी ठार केले एका बालकाच्या माते वधिले हृदय शून्य तस्कर आणि जोगरा घोड्यावर बसून बहुत अत्याचार पाहुणी नाही स्त्रिया लेकुरे घायाळ देखुनी ठाकूर मनी चरकला ठाकूर प्राईका प्रती बोले असे अत्याचार कोणी रे केले एक म्हणती आम्हीच केले तुम्ही पाठविल्या म्हणून या जोगऱ्या म्हणे तस्करासी असे अत्याचार करावेसे मी का पाठविले तुम्हासी मरा मरा असुरांनो चोरी दरोडे घालावयासी मीच पाठविल्या तस्करासी म्हणून मीच आहे दोषी दोषाच्या नव्हेची म्हणून अनुतापला मनी ब्राह्मणापासी निबंध काढून निरोप दिला ज्या मुखाने ते कांकरे शिवावे
पाप प्रक्षाळ कारणे तोंड सिविले जोगऱ्याने निघाला तो तोरेने द्वारकेशी जावया 5-7 दिवस उपवासी येऊन पोचला द्वारकेशी जाऊन गोमती तीराशी थकून बागून बैसला अनुताप देखोनी थकून बागून बैसला अनुताप देखुनी ग्रामदेवता जोगऱ्यापासी आली तोरिता म्हणे नासली पापे आता तोंड आपुले उसवीत जोगरा तोंड उसवणी ग्रामदेवतेशी विचारुनी माझी पापे गेली नासुनी ते मी कैसे जाणावे जोगरियासी देवता म्हणाली गोमती तीरी राऊड मावली ती म्हणेल तुझी पापे नासली तरच खरे मानावे जोगरा गुंफे जवळी आला दंडोत घालून चरणा लागला हात जोडून उभा केला सामोरी कृपा दृष्टीने अवलोकिला तेने ठाकूर म्हणी आनंदला राऊड म्हणे जोगऱ्याला पापे तुझी नासली विनंती करून राऊडासी माझी पापे नासली कैसे आणून द्यावे प्रत्यासी म्हणून चरणी लागला ठाकूर म्हणे राऊडास पापाचा कैसा झाला नास कसे समजावू मी मनास सांगा माझं उलगोडवणी तेव्हा श्री चक्रपाणी न त्यासी सांगतली कुण हिरे रत्न कांचन कळस दिसतील सिंधू जडी तव जाणावे नासले पाप पिटेल तुझा सर्व अनुताप दुःख संकटे आपोआप नासले असे समजून श्रावण मासे अमावशेला जेने द्वारकेचा कळस देखील पाप कर्माचा पूर्ण नाश झाला प्रतीती आली त्या लागी राऊडाने जोगरेला ब्रह्मविद्येचा बोध केला मोक्षपदाचा मार्ग दाखविला अति बसविला कैवल्यपदी जोगरिया सारख्या निशिदीने अनुताप करतील जे अंतकरण तव परमेश्वर कृपा करून नेतील त्यासी मोक्षपदी राऊड कृपेची माऊली जशी जोगऱ्याची पापे नासली तशी माझ्या पापाची होळी करावे जी देवराया अनंत अनंत रूपा परब्रह्म कैवल्य स्वरूप या दासावरी करुणी कृपा स्वरूपी आपल्या मिळवावे नित्य करावे लीळा स्मरण जेने चुकेल जन्म मरण दुःख संकटे जातील नासून इच्छिले ते पावाल म्हणून सर्व श्रोत्यास विनंती करीतो हरिराज ये परब्रह्म पदाचे गुंज अंतकरणी साठवावे इतिशी परधर्मे कैवल्य पद साधने साळंकार अज्ञात दिशित म्हणे हरिराज उद्भरे तिथे अध्याय गोडा श्री चक्रपाणी अर्पण नमस्तुते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।